जेव्हा तुम्ही एखाद्या फुलांच्या बाजारात जाता, तेव्हा विक्रेता विकत असलेल्या फुलांच्या मोठ्या ढिगाऱ्याकडे तुमचे लक्ष गेले आहे का? झेंडू, गुलाब, ऑर्किड यांच्या रांगाच रांगा, जे ताजे आणि रंगीबेरंगी असतात आणि मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेले असतात. पण हे फक्त फुलांच्या बाबतीतच नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या भाजी मंडईत किंवा फळांच्या दुकानात जाता, तेव्हा तुम्हाला हेच चित्र दिसते. मोठ्या प्रमाणावर टोमॅटो, सफरचंद, केळी आणि इतर अनेक पिके वर्षभर उपलब्ध असतात. आता क्षणभर थांबा आणि यावर विचार करा. जर एक बाजार इतकी फुले आणि फळे आणि भाज्या पुरवू शकत असेल, तर संपूर्ण शहरात किंवा संपूर्ण देशात विकण्यासाठी किती उत्पादन घेतले जात असेल याची कल्पना करा. त्यामुळे एक प्रश्न नक्कीच पडतो. आपण इतक्या मोठ्या संख्येने वनस्पतींची निर्मिती कशी करत आहोत? प्रथमदर्शनी हे अगदी सोपे वाटू शकते. म्हणजे फक्त बियांपासून वनस्पती वाढवायच्या, बरोबर? पण वास्तवात मोठ्या प्रमाणावर वनस्पतींचे उत्पादन घेताना अनेक आव्हाने येतात. पहा, बिया नेहमीच भरवशाच्या नसतात. उदाहरण द्यायचे झाले तर आपण ऑर्किड वनस्पतींच्या बियांचे उदाहरण घेऊया. इतर वनस्पतींच्या बियांप्रमाणे या बियांमध्ये कोणतीही पोषक ऊती नसते. याचा अर्थ असा की भ्रूणाची वाढ होण्यासाठी जर त्यांना पोषणाची गरज असेल, तर त्यांना एक विशिष्ट प्रकारच्या कवकाची आवश्यकता असते, जे या पोषक घटकांना वापरण्यायोग्य स्वरूपात रूपांतरित करण्यास मदत करू शकेल. यावरून आपल्याला काय समजते? काही वनस्पतींना बिया असू शकतात, पण त्यांना बिया असल्या तरीही त्यांना वाढवण्यासाठी खूप वेळ लागू शकतो किंवा त्यांच्या काही विशिष्ट अटी असू शकतात किंवा काही प्रकरणांमध्ये बिया रुजल्या जात नाहीत. दुसरे म्हणजे मुळात बिया तयार होण्यासाठी परागीभवन ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे आणि परागीभवन होईलच याची नेहमी शाश्वती नसते. कारण निसर्गात वनस्पती परागीभवनासाठी कीटक, वारा किंवा इतर घटकांवर अवलंबून असतात आणि काही वेळा असे काही भौतिक अडथळे किंवा पर्यावरणीय परिस्थिती असू शकते, जी परागीभवनाच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकते. तिसरे मुख्य आव्हान म्हणजे वेळ. बियांपासून पूर्ण वाढ झालेली वनस्पती तयार होण्यासाठी महिने किंवा वर्षेही लागू शकतात. जर आपण केळीच्या रोपाचे उदाहरण घेतले, तर केळीचे रोप तयार होण्यासाठी साधारणपणे 9 ते 18 महिने लागतात. पण फळ म्हणून केळीची मागणी खूप जास्त आहे. त्यामुळे जेव्हा अन्नाची मागणी इतकी जास्त असते, तेव्हा हा मोठा कालावधी एक आव्हान निर्माण करू शकतो. आणि शेवटी रोगांची समस्या आहे. कारण खुल्या शेतात वाढलेल्या वनस्पतींचा जीवाणू, कवके आणि विषाणू यांच्याशी संपर्क येतो. एकाच संसर्गामुळे रोपांची संपूर्ण तुकडी नष्ट होऊ शकते. मग शास्त्रज्ञ या सर्व आव्हानांवर कशी मात करतात? येथेच जैवतंत्रज्ञान आणि विशेषतः ऊती संवर्धनाचा वापर केला जातो. ऊती संवर्धनामध्ये बियाण्यापासून संपूर्ण वनस्पती वाढवण्याऐवजी आपण प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात वनस्पती ऊतीच्या छोट्या तुकड्यापासून नवीन वनस्पती वाढू शकतो. त्यामुळे आपण ऊतीचा एक छोटा तुकडा घेतो, त्याला एका पोषक माध्यमात ठेवतो आणि या पोषक माध्यमात त्याला वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे, शर्करा आणि वाढीची संप्रेरके असतात. योग्य परिस्थितीमध्ये या ऊतीचे वारंवार विभाजन होते आणि त्यापासून एक संपूर्ण रोप विकसित होते. या तंत्राचा वापर कसा केला जातो? आपण फुलांच्या बाजाराच्या उदाहरणाकडे परत जाऊया. आपण मगाशी इतकी सुंदर आणि आकर्षक फुले पाहिली. ही फुले उद्यानविद्येच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाढवली जातात. तर उद्यानविद्येमध्ये फुले यासारखी शोभिवंत झाडे वाढवण्यावर आणि विकण्यावर भर दिला जातो, ज्याचा वापर बागा बनवण्यासाठी आणि निसर्गरम्य दृश्य तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. यामध्ये ऊती संवर्धन कसे उपयुक्त ठरते, चला पाहूया. पहा, जेव्हा तुम्हाला फुले विकायची असतात, तेव्हा तुम्हाला ही फुले आकार, रंग आणि रूपामध्ये एकसमान असावीत असे वाटते. यालाच आपण उपयुक्त गुणधर्म मानतो आणि इथेच ऊती संवर्धन आपल्याला उत्कृष्ट प्रतीच्या वनस्पती वाढवण्यास मदत करते, ज्याच्यामध्ये एकसमानतेसारखे उपयुक्त गुणधर्म असतात. होय, आणि हे खूप महत्त्वाचे आहे, विशेषतः जेव्हा तुम्हाला फुले विकायची असतात. आणि अर्थातच दुसरा एक खूप मोठा फायदा म्हणजे यात गती आहे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ऊती संवर्धनाचा वापर करून पूर्ण वाढ झालेल्या वनस्पती कमी कालावधीत मिळतात. म्हणजेच कमी वेळात जास्त वनस्पती मिळतात. तर एकदा या उच्च दर्जाच्या वनस्पती तयार झाल्या, की पुढचा प्रश्न असा निर्माण होतो, की आपण त्यांना प्रयोगशाळेतून काढून थेट जमिनीत पेरू शकतो का? खरं तर आपण तसे करू शकत नाही. कारण त्यांची वाढ नियंत्रित वातावरणात झालेली असते. त्यांना हळूहळू नैसर्गिक वातावरणाची सवय करून देणे आवश्यक असते आणि तिथेच रोपवाटिका उपयुक्त ठरतात. रोपवाटिकांमध्ये या लहान रोपांना बागांमध्ये, शेतात
किंवा जंगलामध्ये जगण्यासाठी पुरेशी ताकद मिळेपर्यंत वाढवण्यावर भर दिला जातो. आणि रोपवाटिकेमध्ये मोठ्या संख्येने रोपे बनवण्यासाठी उती संवर्धन तंत्र अतिशय उपयुक्त ठरते. म्हणून समजा जर बिया उपलब्ध नसतील किंवा परागीभवन अयशस्वी झाले, तरीही वनस्पतींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. त्यामुळे वनस्पती पुरवण्यासाठी ही एक आदर्श पद्धत ठरते. बागा बनविणे, निसर्गरम्य दृश्य तयार करणे, वृक्षारोपण करून वने तयार करणे आणि ऱ्हास होणाऱ्या जंगलांचे पुनरुज्जीवन करणे, या प्रकल्पांसाठी लागणारी रोपे यातून मिळतात. तर आता आपल्याला समजलं आहे की वनस्पतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. पण हे मोठ्या प्रमाणावर उत्पादन नेमके कसे होत आहे? हा खरा प्रश्न आहे. जरी उती संवर्धन असले तरी अत्यंत मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती करताना शास्त्रज्ञ बायोरिॲक्टर नावाच्या यंत्रणेचा वापर करतात. आता बायोरिॲक्टरला एक मोठे भांडे समजा, ज्यामध्ये सर्व आवश्यक पोषके असतात आणि ते असे निर्जंतुक माध्यम असते जे वनस्पती पेशींना वेगाने वाढण्यास मदत करते. आणि या परिस्थिती इतक्या नियंत्रित असल्यामुळे आपण पाहतो की या रोपांना खऱ्या अर्थाने रोगकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण मिळते आणि एकाच वेळी हजारो हुबेहूब रोपे तयार केली जाऊ शकतात. यामुळे रोगमुक्त वनस्पती तयार होण्यास मदत होते. आणि विशेष म्हणजे जर आपण वनस्पतींच्या विभाजी ऊतींच्या संवर्धनाने रोपे वाढवली तर ती रोपे विषाणूमुक्त असतात. त्यामुळे वनस्पतींचे आरोग्य आणि त्यांचे जगण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुधारते. विशेषतः जेव्हा तुम्ही त्यांना प्रयोगशाळेतून शेतात स्थलांतरित करता. एकंदरीत आपण पाहतो की ही विशिष्ट पद्धत संवर्धनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आपण पाहतो की काही दुर्मिळ व नामशेष होत असलेल्या वनस्पतींच्या प्रजाती आहेत ज्या सहजपणे वाढवता येत नाहीत, परंतु उती संवर्धनाचा वापर करून आपण त्यांना सुरक्षितपणे वाढवू शकतो. त्यांचे प्रमाण वाढवू शकतो आणि त्यांचे नामशेष होण्यापासून रक्षण करू शकतो. त्यामुळे केवळ संपूर्ण वनस्पतीच वाढवता येत नाहीत, तर अशा वनस्पतींचे भाग व बिया भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवता येतात. थोडक्यात सांगायचे झाले तर उती संवर्धनाच्या माध्यमातून जैवतंत्रज्ञान आपल्याला वेळ, बियाणे, परागीभवन आणि रोग यांच्या मर्यादांवर मात करण्यास मदत करते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलद आणि निरोगी वनस्पतींचे उत्पादन शक्य होते, ज्यामुळे उद्यानविद्या, रोपवाटिका व वनीकरण क्षेत्रात ते अमूल्य ठरते. मला आशा आहे की या सर्व क्षेत्रांमधील उती संवर्धनाचे उपाययोजन तुम्हाला समजले असेल. भेटू लवकरच.